त्यांचं मनापासून स्वागत आहे। परमेश्वरा सोनं नको, सोन्यापेक्षा मोठ्या किमतीची माणसं दे आणि छातीचा कोट करून स्वाभिमान जपण्याची ताकद दे। सन्मान्य श्री सुदामजी गोंदकर साहेबांचं देखील शुभ आगमन, त्यांचंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। पहिला चेंडू दादाबाई, पहिला चेंडू आणि इथे चढवले आक्रमण, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय दिमागदार शानदार षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। थँक्यू। पहिला सामना आठवा, रवी आहिरे शून्यावरती बाद होता। या सामन्यामध्ये रवीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आता येताना तुम्हाला जो पाहायला मिळालाय। ओहो, यावेळेचा चेंडू थेट यष्ट्यांचा वेध, 3 तार त्रिफळा, क्लीन बोल्ड, रवी आहिरे बॅक टू द पॅव्हिलियन। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी। सन्मान्य श्री वसंतभाऊ गोंदकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो। सन्मान्य श्री शुभम गोंदकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे। न्यू बॅटर आता मात्र प्रदीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला जो पाहायला मिळतो त्या अगोदरच्या सामन्यामध्ये काही कमालीचा खेळला होता। खरं तर तो आयडॉल फलंदाज आहेत आणि आपल्या संघासाठी मात्र मोठी कामगिरी त्याला इथे करावी लागणार आहे। रवी आहिरेनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, परंतु दादा हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाही, त्यानं कमालीची कामगिरी दाखवली तिथे। तू कितीही महान फलंदाज असताना तर मीही तितकाच महान गोलंदाज आहे। तुम वार हो तो हम पलटवार है, तुम शेर हो तो हम सव्वा शेर है। कमालीची गोलंदाजी इथे मात्र दादाभाई शेख यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते। आयडॉल ऑलराऊंडर आहेत आणि कमालीची गोलंदाजी इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते। कमबॅक तुम्हाला मैदानावरती करता येणं सातत्यपूर्ण गरजेचं आहे। कमबॅकचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण कमबॅकचं तुम्हाला पाहायला मिळतं। यावेळेचा चेंडू प्रदीप साठी मात्र टाकलाय, बा सुंदर क्षेत्ररक्षण, धावबाची संधी असू शकते, क्रिकेट मधली आत्महत्या आणि इथे मात्र फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या रूपाने बाद। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी। थँक्यू। तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय, कोणता खेळाडू बाद आहे हे या ठिकाणी मात्र नक्की जे कळवलं जाईल। तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जातोय, टीव्ही पंचांद्वारे मात्र कळवलं जाईल कोणता फलंदाज इथे मात्र बाद आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल तिसरे पंच केव्हा आले, फार मोठा इतिहास आहे। 1992 साली खरं तर दक्षिण आफ्रिका संघावरती मात्र वर्णदेशवामुळे बंदी घातली गेली होती आणि भारतानं पुढाकार घेऊन ती बंदी उठवली आणि प्रथमतः तिसऱ्या पंचांचा वापर तिथे केला गेला आणि तेव्हापासून तुम्ही टीव्ही पंच पाहतात। थोडासा वेळ घेतला जाईल, परंतु योग्य निर्णय जो मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे। काय निर्णय पंचांचा येतोय, कोणता फलंदाज इथे माघारी परतला जाणार आहे, संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे। आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, तिथे आयडॉल फलंदाज प्रदीप गायकवाडला मात्र परतावं लागेल माघारी। विकेटचं पतन, मोठा धक्का, मोठा करंट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बसला गेलेला आहे। डावाला पडलेलं दुसरं खिंडार इथे तुम्ही पाहता, दुसरा मावळा मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडताना पाहायला मिळालेला आहे। इथून पुढे आता किल्ला जर तुम्हाला शाबूत ठेवायचा असेल तर इथून पुढे तुम्हाला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे। जिथं असतो जिव्हाळा तिथं दडपण येत नाही, आई बापा विना घराला घरपण येत नाही। मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासानं वाहणारा आपुलकीचा झरा असतो। क्रिकेट असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. डावाला सांभाळावं लागेल. इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जे होणार आहे हे सातत्यपूर्ण पाहणं गरजेचं आहे. धावपलिकावरती तुम्ही पाहताय 6 धावा आहे. 2 गडी मात्र माघारी परतले. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन जाऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. नितीनसाठी मात्र चेंडू तुम्ही पाहतायत दादाभाई शेख यांनी चेंडू हातामध्ये घेतलाय. काय कमालीची गोलंदाजी आहेत. हा चेंडू इथे सुरेख स्क्वेअर कटचा फटका तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होईल आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय खणखणीत सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. स्पीड मॅक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहताय संपूर्ण मैदानावरती वायफाय फ्री आहे. ज्याला कोणाला वायफाय कनेक्ट करायचं असेल व्यासपीठाच्या उजव्या साईडला या, तिथे लोगो लावलेला आहे, तिथे तुम्ही कनेक्ट करा आणि फ्री वायफायचा मात्र इथे मनसोक्त आनंद घ्या. आणि ते फ्री वायफाय सौजन्य खरं तर या ठिकाणी तुम्ही जे पाहताय ज्यांच्या माध्यमातून जे लाभलेलं आहे. यास तिथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 फलंदाज होतोय बाद. झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज मैदानावरती येतोय, हजेरी लावतो आणि पुन्हा माघारी परतताना पाहायला मिळतोय. प्रसंग पहा कसा घडलाय. आधीच कर्जबाजारी, त्यात उसनं मागतय शेजारी, असा प्रसंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथून पुढे आता तुम्हाला उंच भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला एक जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळता येणं गरजेचं आहे. जबाबदारीचं उदाहरण तुम्हाला कित्येक सांगता येतील मित्रांनो. तानाजी मालुसरेनं आपल्या मुलाचं लग्न काढलंय. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मात्र तुम्ही पाहतात महाराजांना तो पत्रिका देण्यासाठी गेलाय, परंतु महाराजांचं लक्ष कोंढाण्यावरती आहे. आणि महाराजांना मात्र तानाजीनं सांगितलं महाराज मुलाच्या लग्नाला यायचं बरं का, परंतु महाराजांचं लक्ष कोंढाण्यावरती. आणि महाराज म्हणाले तानाजी कोंढाणा घ्यायचा म्हणतोय. हातातल्या पत्रिका फेकून दिला तानाजीनं आणि सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ती जबाबदारी तानाजी मालुसरेनं स्वीकारली तेव्हा उभं राहिलेलं स्वराज्य तुम्ही आम्ही पाहतायत. इथून पुढे देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल. षटकाची सांगता होते. पहिलं षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. धावपलिकावरती तुम्ही पाहतात 3 गडी बाद. धावपलिकावरती 10 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 10 धावा धावपलिकावरती पहिलं षटक संपलेत. लकी ड्रॉ साठी मात्र 10 रुपयाचं कुपन घ्या. 10 ते 12 हजाराची मात्र स्पोर्ट सायकल घेऊन जा. आमचे सगळे खरं तर कार्यकर्ते इथे आहेत उपस्थित, त्यांच्याकडे लकी ड्रॉ तुम्हाला मिळेल. आणि दररोज एक सायकल मिळवण्याची नामी संधी आहेत. माजी नगरसेवक शिर्डी नगर पंचायत सन्मानित श्री प्रसाद प्रकाश शेळके पाटील आणि अमृत भाऊसाहेब गायके पाटील माजी नगरसेवक शिर्डी नगर पंचायत यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ साठी मात्र स्पोर्ट सायकलचं सौजन्य आहे. त्यांचं आम्ही विशेष करून कौतुक करतो. महाराजांचा इतिहास तुम्हाला आठवावा लागेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतायत. गोलंदाज तयार आहे. वासोर एक चेंडू होता मैदानाच्या मध्ये खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू फलंदाजाला मात्र समजू शकत नाहीत. निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. भूषण उगडेनं षटक हातामध्ये घेतलंय 2ऱ्या क्रमांकाचं. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी ऐकलं तरी आमच्या मराठी माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाहीत. आणि महाराजांचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणं हे फार गरजेचं आहे. खरं तर ज्या माणसाचं स्मरण माणसाला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे तो माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू फटका तर फसलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचं कमळ बनवलंय. टिपला असेल फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4.
प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. दत्ताला देखील माघारी परतावं लागते. एका पाठोपाठ 1 2 3 4 फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होताना जे पाहायला मिळतात. 1983 चा विश्वचषक मित्रांनो तुम्ही आठवा. जी बॉम्बे विरुद्ध मात्र टॉस झाला. कपिल देवने मात्र टॉस झाल्याच्या नंतर कपिल देव शॉवर घ्यायला गेला, तर तोपर्यंत इकडे 1 2 3 4 5 फलंदाज बाद झाले. कपिल देव मैदानावरती आला त्यावेळेस कपिल देव म्हणतो मला नीट आठवतही नाही मी अंगाचा साबण धुतला होता की नाही, आणि तिकडे मात्र 5 फलंदाज बाद होते. कपिल देव मैदानावरती आला त्यानंतर 175 धाव्यांची नेत्रदीपक इनिंग खेळला आणि त्यानंतर भारतीय संघानं काट टाकली. तिथून पुढे मात्र भारतीय संघानं तो सामना जिंकला. इथे देखील आता तुम्हाला तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे. उद्या मात्र कॉलबॅकच्या लढती आहेत. बरोबर 2 वाजता आपण कॉलबॅकच्या सामन्याला जी सुरुवात करणार आहोत याची नोंद असणं फार गरजेचं आहे. कॉलबॅकला पोहोचलेले संघ तुम्ही पाहतात. हॉटेल निवांत लोणी, आर्या 11 नाशिक, विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र. यावेळेचा चेंडू सुंदर स्क्वेअर कट तिथे मात्र केलाय. सेवाग स्टाईलने खेळलेला फटका होता. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 14 धावा धावपलिकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहतात. फैजल 11 दुर्गापूर हा संघ देखील कॉलबॅकला आहेत. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री राहता हा संघ देखील कॉलबॅकला पोहोचला आहे. तर आज 2 संघ कोणते आहेत जे मात्र कॉलबॅकला पोहोचतील. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 14 धावा धावपलिकावरती आहेत. उद्या 14 फेब्रुवारी आहेत. बरेच प्रेम व्यक्त करणारे मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. आठवडा मात्र सगळ्यांचा प्रत्येक डे साजरा करण्यात जातो आणि ते डे साजरे करून झाल्यानंतर आम्हाला आठवतं की याच महिन्यामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे. मग मात्र आमचा तरुण बाहेर येतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती कपाळावरती चंद्रकोर पाहायला मिळते. हा चेंडू अतिशय सुरेख होता मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायत. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती वाऱ्याच्या वेगाने आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली. धावफलक 1 ने वाढला. 15 धावा धावफलकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि मग चंद्रकोर लागली जाते. आमची बुलेट बाहेर निघते आणि बुलेटला मात्र भगवा ध्वज मात्र फडकावला जातो आणि आमचा तरुण गल्ली गल्लीतनं मात्र त्या बुलेटचा फटफट आवाज करत सगळ्या गल्लीतनं मात्र तुम्ही पाहतात जो मात्र आवाज करत फिरताना पाहायला मिळतो. आणि गाडीच्या मरगाडावरती छत्रपती शिवराय कोरले जातात. परंतु मित्रांनो, गाडीच्या मरगाडावरती छत्रपती शिवराय कोरण्यापेक्षा छातीच्या बरगडीवरती छत्रपती शिवरायांचे विचार कोरा, तेव्हा ती खरी शिवजयंती साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. यावेळेचा चेंडू सुंदर फटका होता. तिथे क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं डिरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केलेलं आहे. 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. काय कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 3ऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवलाय. 3रे पंच इथे काय निर्णय देतील हे पाहणं गरजेचं आहे. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज धावबादच्या रूपानं बाद आहे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. मंगेश राशीनकरला देखील इथे धावबादच्या रूपानं माघारी परतावं लागतंय. खरं तर मन्यांच्या माळेमधनं एखादा मनी जसा निखळावा अगदी तसा एक एक फलंदाज इथे निखळताना पाहायला मिळतो. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे. अडचणींवरती आता तुटून पडावं लागेल. संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. थँक्यू. 5 गडी बाद आहेत धावपलिकावरती. 15 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. लागोपाठचे 3 षटकार जर मात्र खेळले तर संघाचे संघ मालक सन्मान्य श्री ताराचंद भाऊ कोते पाटील यांच्याकडनं मात्र 500 रुपयांचं 5001 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र ताराचंद भाऊ कोते पाटील यांच्या माध्यमातून जे आहे. षटक क्रमांक तुम्ही पाहतात मैदानाच्या मध्ये 3रं सुरू झालेत.
आणि या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज असताना तुम्ही पाहताय दादाभाई शेखनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय। लागोपाठच्या 3 विकेटसाठी देखील या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहे आणि ते पारितोषिक लाभलंय सन्माननीय श्री प्रदीप भाऊ सरोद आणि सागर हिवाळे यांच्याकडे मात्र प्राइज आहे, परंतु हा चेंडू सरळ फेकून दिलाय समालोचन कक्षाच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर। 6 धावेंसाठी षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। काय कमालीचा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय, देर से आहे लेकिन दुरुस्त आहे आणि इथे तुम्ही पाहताय श्रीकांतच्या बॅटमधून आलेला हा षटकार धावफलकाला आकार येताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। 21 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळत आहेत श्री साईबाबा संस्थान मंदिर प्रमुख सन्माननीय श्री रमेश भाऊ चौधरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन। साहेबांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। सन्माननीय श्री अनुभव गोंदकर साहेबांचं देखील या ठिकाणी देखील शुभ आगमन होते आणि ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफीज मात्र आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभल्या, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन साहेबांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। गोलंदाज दादाभाई शेख मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल हा चेंडू कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल। बासूर एक चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल। कमालीची खेळी मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत। धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत। धावपलिकावरती तुम्ही तिथे पाहाल 22 धावा धावपलिकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात। वाह, काय कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत। खरं तर गोलंदाज चेंडू फेकत नाही तर तो आगीचे जळते निखारे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय। चेंगड गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, ती चेंगड गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। भारतीय गृहिणी जितकी काटकसर करत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षाही जास्त काटकसर करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा तुम्हाला पाहायला मिळेल। परत एकदा डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी, षटकाची सांगता होते। 3 षटकं संपली मैदानाच्या आतमध्ये आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहतायत फक्त आणि फक्त 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून षटक क्रमांक आता 4थं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे। 4थ्या षटकासाठी मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू ठेवला जातोय याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। पहिली 3 षटकं तुम्ही पाहिले असतील, खरं तर धावेंची जी रसद आहे ती पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे, रोखलं गेलंय। खरं तर इथून पुढे आता तुम्हाला मोठी उसळी जर घ्यायची असेल तर इथून पुढे तुम्हाला मात्र एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे। अडचणीमधून मात्र तुम्हाला मार्ग काढावे लागतील आणि अडचणी ह्या कुणाच्या वाटेला आलेल्या नाहीत, अडचणींचा सामना करता येणं फार गरजेचं आहे। प्रत्येक जण अडचणीतनं जातो, फक्त तुमची संघर्षाची हिंमत, संघर्षाची ताकद किती मोठी आहे ना यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। यावेळेचा चेंडू अतिशय दर्जेदार इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात। त्याचप्रमाणे साईच्या ग्रुपचे रामनगरी शिर्डी हद्दीमध्ये एअरपोर्ट रोड शिर्डी या ठिकाणी खरं तर अतिशय सुंदर प्लॉटिंग तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत। सन्माननीय श्री गणेश तोरडमल आणि शुभम गोंदकर पाटील यांच्या मालकीचे असणारे आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत। यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा, फटका तर मोठा आहे तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता परंतु चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर। 6 धावेंसाठी येतोय खणखणीत सनसनी षटकार। शिवछत्रपती परंतु पंचांनी मात्र तिथे निर्णय मागेत घेतलाय। हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे खरा, परंतु हा चौकार आहे, चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार।
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडूंवरती मात्र मोठा विश्वास मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेलेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला चांगली खेळी करता येणं फार गरजेचं आहे. खरं तर खेळपट्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कालपर्यंत तुम्ही पाहिलं असेल ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडलेली होती. आज खेळपट्टीने कुठे रंग बदललेत की काय, ती गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. प्रेमात पडल्यावरती काय होतंय तुम्हाला आम्हाला वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही, परंतु प्रेमात पडावं आपल्या ध्येयाच्या, प्रेमात पडावं आपल्या रोज केल्या गेल्या जाणाऱ्या संघर्षाच्या. नवीन दिवसाची सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर आपल्या ध्येयावरती प्रेम करता येणं गरजेचं आहे. बॅक टू बॉलर खेळलेला फटका होता तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळालं. 27 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. खरं तर ज्या माणसाचा इतिहास पहिल्यांदा वाचल्यानंतर दुसऱ्यांदा वाचणं देखील तितकंच महत्त्वाचं वाटतं ना, तो माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पारतंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याला आणि स्वातंत्र्याचे पहिले फूल खरं तर मातेच्या चरणावरती वाहणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शिवरायांची तळपती तलवार, येतोय दिमागदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. गौरव सानपच्या बॅटमधून आलेला हा शानदार षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलक जाऊन जे पोहोचलंय ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. हा चेंडू परत एकदा पाहायचा. सुरेख फटका होता, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका तिथे खेळाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना मित्रांनो, तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी तुम्ही आम्ही कोणही करू शकत नाही. क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही. जरतरची भाषा ही क्रिकेटमध्ये वापरली जात नाही आणि जरतर शिवाय क्रिकेटचं पानही हलत नाही. दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे आपण सातत्यपूर्ण जे मात्र पाहतोय. सुनीलला मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचंय, झेल टिपलाय तिथे आणि फलंदाजाचा देखील संपतो खेळ. फलंदाज होईल बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 7 चेंडू मध्ये 12 धावेंची खेळी करून तुम्ही इथे पाहतात. श्रीकांत मैदानाच्या माघारी परतताना तुम्हाला जो पाहायला मिळाला. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाली तर न्यू बॅटर सुनील नाटे मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल आहे. सन्माननीय श्री दीपक गवांदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. दीपक सरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. साईच्या ग्रुपचे साई नगरी रामनगरी सिद्धी खरं तर शिर्डी हद्दीतील एअरपोर्ट रोड शिर्डी सन्मान्य श्री जगन्नाथ भाऊ गोंदकर यांच्या मालकीचे असणारे खरं तर तुम्ही पाहतात प्लॉटिंग आहेत. आणि एक विश्वसनीय नाव आहे. विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि एक विश्वसनीय नाव तुम्हाला या भागामध्ये जे पाहायला मिळत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत इथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून जे केलं जात आहे. गोलंदाज या ठिकाणी मात्र सज्ज होईल. हा चेंडू मात्र सुरेख स्क्वेअर कटचा फटका. चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. कमालीचा फटका इथे पाहायला मिळतोय. गौरवनं जर 50 धावा जर पूर्ण केल्या तर सन्मान्य श्री तुकाराम दादा मुखेकर साहेबांकडून मात्र 2100 रुपयांचं प्राइज. यावेळेचा चेंडू पाहायचाय. हा चेंडू नव्हता मित्रांनो, तर चेंडूला पंख फुटले आणि उडवला एक राजाहून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी
षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावपलकावरती जाऊ आपण. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. गौरव सानपला तुम्ही पाहताय 10 चेंडू खेळाय, 22 बनवल्यात. तर सुनीलला तुम्ही पाहताय अजूनही आपलं खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोलायचं आहे. गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 18 तारखेला तुम्ही पाहतायत खरं तर खेळ रंगला पैठणीचा. न्यू होम मिनिस्टर हा महिलांसाठी मात्र खास जो कार्यक्रम आयोजित केलाय आणि सन्मान्य श्री निलेशजी गंगवाल साहेब यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ पद्धतीने मात्र आकर्षक भेटवस्तू ज्या मात्र या सोहळ्यासाठी मात्र ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत. खरं तर 5 भाग्यवान विजेत्यांना तुम्ही पाहतात वेगवेगळी पारितोषिकं या ठिकाणी जे आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन इथे मात्र जे मैदानावरती होते त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. त्यांच्यासोबत सन्मान्य श्री सुनीलजी कोते साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री शंकर भाऊ डांगे पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहेत. भाऊंचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. 44 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील अतिशय सुरेख होता. मोठ्या फटक्यांपासून खरं तर दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण गोलंदाजांचा राहिलाय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण गोलंदाजांच्या माध्यमातून जो पाहायला मिळालेला आहे. दोनही संघाने एक एक सामना जिंकलाय. त्यामुळे दोनही संघातील खेळाडूंकडे अनुभव फार मोठा आहे. ज्यावेळेस हाती काही लागत नाही त्यावेळेस हाती लागतो ना तो असतो अनुभव. आणि तुम्हाला आज इथे अनुभवाची शिदोरी वापरावीच लागणार आहे. 5व्या क्रमांकाचं षटक भूषणच्या माध्यमातून तुम्ही मैदानावरती जे पाहत आहेत. हा चेंडू मात्र तुम्ही पाहाल उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. वाईड बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धावणे मात्र धावफलक देखील आता वाढताना पाहायला मिळतोय. 46 धावा धावफलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा गेला वाईड बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अक्रम. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय भूषण. हा चेंडू चेंज ऑफ द पेस, गतीमधलं परिवर्तन होतं तिथे. ओहो, क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चुकी होताना पाहायला मिळते. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्की जे दिलं गेलंय. थँक्यू. सुनीलचा झेल निसटताना पाहायला मिळालाय. सुनीलला जीवनदान देणं, सुनीलला जीवनदान देणं म्हणजे खरं तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे. आता तो तुमच्या जखमेवरती किती मीठ चोळेल हे या ठिकाणी मात्र जे पाहायचं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आता मात्र झेल टिपलाय आणि फलंदाज सुनील बॅक टू द पॅव्हेलियन. विकेटचं पतन. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 7 गडी बाद आहेत. 48 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. या शेवटच्या षटकामध्ये तुम्ही आता पाहतायत कुणाच्या हातामध्ये चेंडू ठेवला जाणार आहे. न्यू बॅटर सोमनाथ वाईकर आता मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळतो. स्थानिक फलंदाज आहे. पाहूया सोमनाथ वाईकर. मारुती पाटील यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते. सोमनाथ वाईकर साठी लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2100 रुपयांचं पारितोषिक. जावेद सय्यद यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी सोमनाथला 500 रुपयांचं पारितोषिक. नितीन भाऊंकडनं लागोपाठचे 3 षटकार 2424 रुपयांचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू, पहिला चेंडू इथे आक्रमण चढवलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली टिपला असेल. फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद.
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 13 चेंडू आणि 23 धाव्यांची खेळी करून मात्र गौरव इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना तुम्हाला जो पाहायला मिळतो. निराशजनक पावलानं खरं तर तो माघारी परतताना पाहायला मिळाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर सोनू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल होतोय. सोनू ओहळ स्थानिक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. पाहूयात शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र तो कशा प्रकारची फलंदाजी इथे मैदानावरती साकारणार आहे. एक चांगली मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑन असताना जी पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या सामन्यातील मात्र ही लढत तुम्ही मैदानावरती रंगताना जी पाहतायत. स्थानिक खेळाडूवरती मात्र तुम्ही पाहतात प्रचंड जी पारितोषिकं जी लागली जात आहेत आणि आपल्या खेळाडूसाठी मात्र सगळ्या मंडळींनी मात्र त्याचं केलेलं कौतुक आहे. त्या कौतुकाला साजेशी खेळी करता येणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाचं विशेष करून कौतुक आहे. आज या सामन्यामध्ये खरं तर गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल. भन्नाट वेगाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्ही पाहतात. इनस्विंग आउटस्विंग कटर प्रकारचे चेंडू देखील पाहायला मिळाले. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोदून काढला. बॅक टू बॉलर खेळलेला फटका होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि एका धावेने धावफलक वाढलं. 49 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री राजेंद्र भाऊ शेळके पाटील यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आहोत. सन्मान्य श्री प्रताप बाबा कोत्यानी यांच्या या ठिकाणी मात्र मैदानावरती शुभ आगमन होते. त्यांचंही मनापासून स्वागत. प्रसाद भाऊचे यांच्याकडनं देखील मात्र सोमनाथसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतं आहे. व्यासपीठावरती तुम्ही पाहाल अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्याच मान्यवर मंडळींचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. यावेळेचा चेंडू मात्र फटका फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 49 धावा धावफलकावरती आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे लकी ड्रॉ कृपनवाले जे आहेत ना त्यांना विनंती आहे स्टेज जवळ या. बऱ्याच मान्यवरांना देखील या ठिकाणी लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे आहेत. 10 रुपयाचं कुपन घ्या आणि खरं तर एक आकर्षक सायकल घरी घेऊन जाण्याचा मात्र मान मिळवा. खेळाडूंसाठी तर पारितोषिकं आहेतच परंतु प्रेक्षकांसाठी देखील तुम्ही पाहतात इथे पारितोषिकं ठेवली गेलेली आहेत. महिलांचा देखील सन्मान खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतो आणि खरं तर एक यशस्वी एक सुपरहिट नव्हे तर एक सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण जे मात्र पाहतो आहोत. यावेळेचा चेंडू देखील अतिशय सुरेख होता. मैदानाच्या आतमध्ये धावबाची संधी असू शकते तिथे आणि संघ इथे ऑल आउट होताना जो मात्र पाहायला मिळाला. 49 धावा धावफलकावरती आहेत. संघ ऑल आउट आहेत आणि सामना जिंकण्यासाठी आता 50 धावेंची मात्र जी गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते. खरं तर 49 धावा कुठून काढल्यात आणि जिंकण्यासाठी तुम्ही पाहतात 50 धावेंचं मात्र आव्हान मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आहे. धावा जरी कमी असल्या ना तरी त्या लढण्यासाठी पुरेशा आहेत. तुम्ही कसे लढतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि या मातीला फार मोठा लढण्याचा इतिहास लाभलेला आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानाच्या आत उभा मी तोपर्यंत जिंकणं नियतीला सुद्धा शक्य नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही.
पुढेच आमची धाव, क्रिकेट भूमीचे शूर आम्ही, पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय साई निर्माण ग्रुप, श्रमिक मित्र मंडळ हे नाव. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय ताराचंद भाऊ कोते पाटील, माननीय प्रवीण भाऊ नवले पाटील. साई निर्माण ग्रुप, श्रमिक मित्र मंडळ. संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन दाखल झालाय. साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्र मंडळ नाशिक हा संघ आता क्षेत्ररक्षण लावेल. तर फ्रेंड्स लेवल कोऱ्हाळे संघात मात्र आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे. सामना सुरू होईल. 50 धावेंचा पाठलाग आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि त्या 50 धावा कशा प्रकारे पूर्ण होणार आहेत, किती धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊयात. खरं तर एक सुंदर आवाज तुमच्या कानावरती पडेल आदरणीय विनोद सरांचा. या सर, आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. दोन कर्णधार या ठिकाणी टॉससाठी यायचे. साई इलेव्हन शिर्डी वर्सेस मुंबई लॉयन्स. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी समालोचन कक्षासमोर आपण उपस्थित व्हायचे. स्टेज समोर नाणेफेक आपली केली जाईल. साई इलेव्हन शिर्डी आणि मुंबई लॉयन्स. क्रिकेट रसिक हो नमस्कार. आपण पाहताय युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024चा थरार इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त सामना मैदानावर सुरू आहे. क्रीडा रसिक हो, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर मात्र साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्रमंडळ नाशिक या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे आणि प्रथम फलंदाजी करत निर्धारित 6 षटकात बनवल्यात त्या 50 धावा. तर फ्रेंड्स इलेव्हन कोराळे टीम समोर 6 षटकात 51 धावांची गरज असेल. 49 बनवल्यात आणि 50 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. जबरदस्त बॉलिंग एफर्ट आपण मात्र नक्कीच पाहिलाय. फ्रेंड्स इलेव्हन कोराळे या संघाकडून मात्र नक्कीच कौतुकास्पद कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून होताना आपण पाहिली आहे आणि स्पर्धा चालू झाल्यापासून फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी सर्वांसमोर या सामन्यात आज बेवफा झालेली देखील आपण अनुभवली आहे आणि या सामन्यात मात्र इथे गोलंदाजांना पूर्णपणे साथ दिलेली आपण नक्कीच पाहिली आहे. साई इलेव्हन दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. मुंबई लायन्स टीम कर्णधार पाठवा लवकर. मुंबई लायन्स टीम आपला कर्णधार टॉस साठी पाठवून द्यायचे. दोन फलंदाज आपण पाहतोय. योगेश पवार आणि भूषण उगडे यावेळी मात्र 2 फलंदाज मैदानावर नक्कीच पाहायला मिळत आहेत. या दोनही फलंदाजांनी मात्र यापूर्वीच्या सामन्यात अतिशय जबरदस्त खेळ केला होता. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सुनील नाटे गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी आणि योगेश पवारनं मात्र फ्रंट फुटवर येत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॅटला हुलकावणी देत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजाला खेळपट्टीने दिलेली साथ दुसऱ्या इनिंग मध्ये देणार का हे देखील आपल्याला पाहायचे. संघर्ष इथे मात्र करावा लागेल. रिव्हर्स हिट अटेम्प्ट केलाय. जबरदस्त सुरुवात इथे होताना पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी मात्र सुनील नाटे जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघर्ष मात्र करावा लागेल. कमी धावफलकावर देखील सामना रंगवला जाऊ शकतो, परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावर होणं गरजेचं असणार आहे. या दरम्यान हा चेंडू फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे आणि इथे बडी मछली जाल में एक मोठा फलंदाज गळाला नक्कीच लागलेला पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र
विकेट पठ्यानं घेतली पंचांनी विकेट. सॅमसंग गॅलरी एक मिनिट DJ, एक मिनिट. माननीय योगेश डांगे DJ जरा थांबा. बळीची. थँक्यू. तर फ्रंट फूट नो बॉल साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत पंचांनी मागितली आहे. बघूया योगेश पवारला नशीब साथ देणार का हे देखील आपल्याला पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मदत मागितली जाते. एक मोठा फलंदाज आहे, महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मात्र असणार आहे. साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघासाठी एक चांगला स्टार्ट गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुनील नाटे सरांनी मात्र जबरदस्त स्टार्ट केला होता आणि धावा मात्र पहिल्या काही चेंडूंवर खर्च केला नाही. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेल जरूर झालाय, परंतु तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मात्र फ्रंट फूट नो बॉल चेक केला जातोय. फेअर डिलिव्हरी यावेळी मात्र पंचांचा डिसिजन येतोय आणि धक्का क्रमांक 1 पहिला झटका बसतोय फ्रेंड्स 11 कोराळे टीमला. एक मोठा फलंदाज योगेश पवार यावेळी मात्र झेल बांधून माघारी परतेल. न्यू बॅटर आपण पाहतोय योगेश कानवडे मैदानावर जाईल. अगदी जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जातंय. शेराज सव्वाशेर कामगिरी या ठिकाणी केली जाते. एक जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा स्टार्ट नक्कीच सामना जिंकून देणार का हे देखील आपल्याला पाहायचे. दोन संघ मात्र तुल्यबळ आहेत. आपण पाहतोय एका बाजूला मात्र फ्रेंड्स 11 कोराळे टीम 50 धावा धावफलकावर आवश्यक असताना एक तडाखेबंद फलंदाज त्यांनी गमावलाय, तर दुसऱ्या बाजूला साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्र मंडळ नाशिक यांनी मात्र जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज असेल. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय योगेश कानवडे. पहिला चेंडू यावेळी मात्र बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेलाय. चेंडू फील्ड होतोय. इथे मात्र जबरदस्त संघर्षपूर्ण लढत या ठिकाणी या लढतीत पाहायला मिळते आणि ह्या चेंडूवर मात्र एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचणारे पहिली धाव या ठिकाणी मात्र धावफलकावर घेतली जाईल. या टॉससाठी मी आमंत्रित करतो निलेशजी गंगवाल आणि सुनीलजी कोते या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण या स्टेजच्या समोर यायचंय. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. या दरम्यान हा चेंडू मात्र पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेला खेळलाय. एका धावेसाठी एका धावेने या ठिकाणी मात्र किल्ला लढवताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. खरं तर आता योगेश पवार सारखा फलंदाज परतलाय आणि त्यानंतर मात्र फार मोठी जबाबदारी या ठिकाणी या दोन फलंदाजांच्या खांद्यावर असणार आहे. या दरम्यान हा चेंडू मात्र आखूड टप्प्याचा होता. थोडासा चेंडूने उसळी घेतली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते आणि साई 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतरचा सामना या दरम्यान शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. एक सनसनाटी सुरुवात या ठिकाणी मात्र सुनील नाटेने केलेली पाहायला मिळते. अगदी 3 धावा धावफलकर आहेत तर एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. या ठिकाणी मात्र फ्रेंड्स 11 कोराळे टीम 50 धावांसाठी या ठिकाणी लढताना पाहायला मिळते. विजयासाठी 50 धावा आवश्यक आहेत आणि यापूर्वीची जर फलंदाजी जर पाहिली फ्रेंड्स 11 कोराळे संघाची तर अतिशय दमदार आणि जबरदस्त फलंदाजी या फलंदाजांनी केली होती. या सामन्यात मात्र थोडासा दबाव या फलंदाजीवर आलेला पाहायला मिळते. अर्थात दोन फलंदाज या ठिकाणी मात्र सक्षम आहे. एका बाजूला आपण पाहतोय योगेश कानवडे खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला भूषण उगडे स्वतः कर्णधार आहेत. नॉन स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळत आहेत. क्षमता आहे परंतु इथे सिद्ध करावी लागेल. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झालेलं आहे खास
माझ्या गावचे खूप जवळचे मित्र, माझे मार्गदर्शक, पारगाव मंगळूरचे ग्रामपंचायत सदस्य आणि प्रगती फुटवेअरचे ओनर आदरणीय विलासशेठ विश्वे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान होतोय युवा शेळी ग्रामस्थांच्या वतीने. त्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशी विनंती. थँक्यू. काय जबरदस्त चेंडू सोनू नगरेच्या माध्यमातून मात्र टाकला गेलाय आणि परतावा लागेल. योगेश कानवडे इथे त्रिफळाबाद होऊन माघारी परततील. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सोनू ओहळ गोलंदाजी मार्कर आहेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय आणि त्याला मात्र यश संपादन होतोय. साई द्वारकामाई आणि श्रमिक मित्र मंडळ प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. एक जबरदस्त या ठिकाणी सामना, संघर्षपूर्ण लढत या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024चा थरार तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत आणि काय जबरदस्त सामना मैदानावर रंगलाय. आतापर्यंत मात्र एक जबरदस्त संघर्ष इथे साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्र मंडळ नाशिक या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतोय. धावफलकावर जरूर कमी धावा झाल्यात, परंतु या कमी धावांवर देखील गोलंदाजीच्या माध्यमातून लढत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. या दरम्यान हा चेंडू सुरेख फटका खेळलाय मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षकानं स्वतःला झोकून दिलंय, धडपडलाय क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान घेतल्या जातील त्या 2 धावा घेतल्या जातील. खरं तर धडपडणारी माणसं पडत नसतात, तर धडपडता धडपडता घडत असतात. या ठिकाणी मात्र 2 धावा धावफलकावर आल्यात आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील वाढेल, जाऊन पोचणार आहे. 5 धावा धावफलकावर आहेत. सचिन हिंगे सरांकडून सोनू ओहळसाठी प्राइज आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. इथे बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. बक्षिसांची कमतरता अजिबात नाहीये, कारण हे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आपण पाहतोय आणि चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी मात्र नक्कीच बक्षिसांच्या रूपानं मात्र प्रोत्साहन क्रीडा रसिकांकडून नक्की दिलं जाते. एक चांगली गोलंदाजी सोनू यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. क्रीडा रसिकांची मात्र बरीचशी गर्दी मैदानावर झाली आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. सर्जिल यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. फटका फसतोय, मिसटाईम होतोय फटका, धाव मात्र येताना पाहायला मिळत नाही. अगदी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी यावेळी मात्र होताना पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. या मातीत मात्र या संघर्षाची, शिवस्वराज्याची बीजे केव्हाच रोवली गेली आहेत आणि त्या मातीतून मात्र प्रेरणा घ्यावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज या नावातून मात्र प्रेरणा घ्यावी लागेल आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये देखील करणं गरजेचं असणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू यावेळी मात्र जमिनीलगत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र वाऱ्याच्या वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल, चेंडू अडवेल आणि तोपर्यंत घेतली जाईल ती 1 धाव आणि या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात यावेळी मात्र धावफलकावर असतील. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर सामने पहिल्या दिवसापासून आपण पाहिले असतील तर अक्षरशः फलंदाजांनी धुमाकूळ या खेळपट्टीवर घातलाय. चौकार षटकारांची आतषबाजी आपण अनुभवली आहे आणि या सामन्यात मात्र खेळपट्टीनं अचानक आपला नूर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज असतील. हा चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्करलीन चेंडू होता. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली आहे. अगदी बॅट त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला घालावी लागली. एक सुंदर यॉर्कर पाहायला मिळाला. एका धावेसाठी षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होईल आणि विजयासाठी 50 धावा आवश्यक असताना फ्रेंड्स 11 कोराळे टीम 2 षटकांच्या समाप्तीयंती धावफलकावर धावा 7 धावा धावफलकावर आहेत.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. एक जबरदस्त संघर्षपूर्ण सामना मैदानावर सुरू होताना आपल्या नक्कीच चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 7 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. बघूया कशा पद्धतीने कामकाज केलं जाईल. 50 आवश्यक आहेत. पुन्हा एकदा सुनील नाटे ज्यानं मात्र गोलंदाजीचा प्रारंभ केला होता, 3ऱ्या षटकासाठी कर्णधारानं पुन्हा एकदा त्याला पाचारण केलंय. एक जबरदस्त स्पेल, भन्नाट स्पेल पहिल्या षटकात त्यानं टाकला आणि या षटकात बघूया तो कशा पद्धतीने कामकाज करेल. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय फलंदाज भूषण यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. भूषण यांच्यावर मात्र या सामन्याची बरीचशी मदार असणार आहे, जबाबदारी असणार आहे. कर्णधाराला साजेशी खेळी त्यांना देखील करावी लागणार आहे. तर समोर मात्र सुनील नाटेसारखं एक तेज तर्रार आव्हान गोलंदाजाच्या रूपाने त्यांच्या समोर असणार आहे. बघूया कशा पद्धतीने संघर्ष इथे रंगला जातोय. या दरम्यान भूषणच्या बॅटमधून प्रचंड वेगवान फटका लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 8 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र सुरुवात 3ऱ्या षटकाला झालेली पाहायला मिळते. दोन्ही संघांचं मात्र कौतुक असेल. अगदी कमी धावफलकावर धावसंख्या रचली गेली. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय फ्रेंड्स 11 कोराळे टीमची गोलंदाजी अतिशय जबरदस्त होती आणि त्याला तोडीस तोड गोलंदाजी या ठिकाणी मात्र साई निर्माण ग्रुप व श्रमिक मित्र मंडळ नाशिक या संघाने देखील केलेली पाहायला मिळते. या दरम्यान सुनीलचा हा चेंडू सर्जिलसाठी फटका फसलाय आणि 3रा झटका बसतोय. इथे सर्जिल झेलबाद होऊन माघारी परततील. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सोमनाथ वायकरने या ठिकाणी झेल टिपलाय आणि या सोमनाथच्या झेलसाठी मारुती पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज या झेलसाठी असणार आहे. तुम्ही मैदानात चांगली फलंदाजी करा, गोलंदाजी करा, क्षेत्ररक्षण करा, झेल टिपा. इथे मात्र बक्षिसांची खैरात झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुज्ञ प्रेक्षक राजा मात्र या शिर्डीनगरीत ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे आणि प्रत्येक खेळाडूवर मात्र बक्षिसांची खैरात या स्पर्धेत होताना पाहायला मिळते. 3रा झटका बसतोय. एक जबरदस्त सामना या ठिकाणी मात्र मैदानावर सुरू आहे. लढत इथे रंगते. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कौतुक असेल सुनील नाटेचं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. एक भन्नाट स्पेल तो टाकतोय. अतिशय लयबद्ध आणि शानदार नियंत्रित मारा त्याच्याकडून पाहायला मिळालाय आणि एक चांगली गोलंदाजी. अगदी प्रत्येक धावेसाठी संघर्ष या ठिकाणी मात्र फलंदाजांना करायला लावलाय. 50 धावा बनवायच्यात आणि इथे मात्र झुंज नक्कीच मैदानावर सुरू आहे. या दरम्यान फलंदाज इथे बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. सर्जिल बागवान इथे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धन्यवाद विनोद सर. 4 बाद 8 ही धावफलकावरती धावसंख्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की आता सुनील नाटे इथं विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे विकेट हॅट्रिक तो पूर्ण करणार का? ज्याप्रमाणे मगाशी अगदी आपण ऐकलं प्रवीण कामडकर यांना, त्यांनी सांगितलं की येताना आयुष्यामध्ये खूप छोटी संधी खूप छोटी वाटते, पण आयुष्यातून निघून गेली तर ती खूप विशाल पहाडासारखी वाटते. पाहिजे इथं विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाणार आहे का? विकेट हॅट्रिक कशा पद्धतीने पूर्ण केली जाते ते आपल्याला पाहिजे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सुनील नाटे स्ट्राईकला दरम्यान आपण पाहतोय नी बॅट राहिलाय. प्रसाद रणमाळे ऑन हॅट्रिक बॉल नॉन ट्रॅकच्या बाजूला. भूषण उघडे
कॅप्टन नॉन ट्रॅकच्या बाजूला. हॅट्रिक बॉल. इथे जोरदार चेंडू सुनील नाटेचा, परंतु उजवीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जो आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची आक्रमण. एक व्हाईट बॉल आलाय. धापलकर धावसंख्या वाढली. धापलकर धावसंख्या जी आहे ती 9 धावा. 4 फलंदाज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे बाद झालेले आहेत. तुम्ही पहा 49 धावा फक्त बनवल्या गेल्यात. फक्त शब्द यासाठी वापरलेला आहे 6 ओव्हरमध्ये आपण 60-70 धावा कमी पडलेल्या आहेत. याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं ती पलीकडची गाडी आहे, पलीकडची गाडी चालक, गाडी लाईट बंद करा. थँक्यू. इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता, चेंडू काय बॅटवर देऊ शकला नाहीये. 104 बनवले, 105 बनवत असताना तिथे सुद्धा अगदी आपण बघ की 7 चेंडू 22 वरती सामना आला होता. पण त्यानंतर अगदी आपण पाहतोय पुढच्या सामन्यात अवघे 49 झाल्यात. 50चा पाठलाग चालू आहे, पण त्या सुद्धा बनवत असताना इथं कष्ट घ्यावं लागते. अक्षरशः 4 बाद 9 धावा धापालकरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स 11 कोराळे हा संघ इथे अगदी आपण पाहतोय. फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. डॉक्टर प्रशांतजी गोंदकर यांचा आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत. वेलप्रेड संघटनेच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज. विकेट पडले की पैसे जमा करत चला. बरं, जे पैसे जमा आहेत तेवढेच दिले जातील, मागणी केली जाणार नाही कोणाकडे द्या म्हणून. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पॉईंटच्या दिशेने अगदी खेळला गेला. क्षेत्ररक्षक चिन्हावरती असेल. बऱ्याच काही कालावधीनंतर एक सिंगल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि एका धावसंख्येनंतर इथे षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 4 बाद 10 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावपालकरती आपल्याला पाहायला मिळतात. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावसंख्येचं लक्ष्य निश्चितप्रमाणे गाठायचे. कुपन्स आहेत आमच्या उजव्या बाजूला. धावा पलकावरती धावसंख्या किती सर? धावा पलकावरती धावसंख्या आता किती? 10 बराबर. कुल मिला के स्कोर आप 10 रन है बराबर. 10 रुपये का कूपन में सर एक्सपोर्ट सायकल आहे. 10 रुपयाच्या कूपन मध्ये तुम्हाला इथे स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे. धावसंख्या 10 आहे. प्रसाद गोंदकर विनंती असेल आपण डाव्या बाजूला आहे. प्रसाद गोंदकर. सोनू ओळच्या प्रत्येक विकेटला आसिफ शेख यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. या ठिकाणी खास आमच्या पारगाव मंगरुळवरून विलास विश्वेश्वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि त्यांच्या वतीने माझ्यासाठी 1000चं बक्षीस आले. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल. इथे फलंदाजाला धन्यवाद द्यावे लागतील, कारण जो काही प्रेशर आहे तो कुठेतरी हँडल करण्याचं कामकाज या ठिकाणी केलं जाते. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. 2 धावा आल्यात. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. साज बाज और ये ताज. 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या 13 आहेत. 13 रन. आसिफ खतीब यांच्या वतीने बक्षीस आहे. सोनवळच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. 3 धावा आल्यात. इथे मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चिन्हावरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. 2ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षण या दरम्यान थोडंसं खराब झालंय आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा. धापलकर धावसंख्या आहे 15. 15 रन. तुम्ही पहा हे दोन्ही जे फलंदाज आहेत, योगेश पवार बाद, त्यानंतर योगेश कानोडे बाद, सरजिल बागवान तोही बाद, दादाबाई शेख तोही बाद. 4 फलंदाज बाद. पण आता भूषण उघडे आणि प्रसाद रणमाळे या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी जर आपण पाहिली असेल तर हे आपले स्थानिक खेळाडू आहे. आज
या दोन फलंदाजांना आपली करामत करून दाखवावी लागणार आहे. या दरम्यानचा चेंडू अगदी परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्याचा फारसा फायदा निश्चितप्रमाणे ठिकाणी घेतला गेला नाही. समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ कोते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भाऊंचं मनापासून स्वागत, अध्यक्ष साहेबांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना तर रंगला गेलेला आहे. जो जिंकेल तो सुपर 8ला आहे. इथे बिगिट केलाय, चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपची तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रुपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावसंख्या टोटल स्कोर आता 21 आहे. 4 फलंदाज बाद, 14 चेंडू 29. लकी ड्रॉचे कुपन्स अगदी उजव्या बाजूला पण आहेत. आणि आमचा काही मित्र परिवार अगदी तुमच्या 12 प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचला जाईल. आमचे जावेद आहेत, अभि आहे, विकास आहे, सगळाच मित्र परिवार. राजवाडा प्रतिष्ठानचे आदरणीय सचिन भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या दरम्यान परत एकदा प्रेक्षकांच्या तिथे खेळलेला सूर्यप्रकाशचा षटकार छेडन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. दोन षटकार लागोपाठचे आलेत आणि या 2 लागोपाठच्या षटकाराने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावसंख्या पण पाहिली तर ती आता टोटल स्कोर आहे तो 27. वाईड बॉल. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. लागोपाठचा तिसरा षटकार या ठिकाणी येणार आहे आपल्याला पाहिजे. तिसरा षटकार जर आला तर आदरणीय सागरभाई होळे यांच्या माध्यमातून बक्षीस आहे तब्बल 1100 रुपये. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एकटा पका, 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. भूषणने जर इथे सामना जिंकून दिला तर संघमालक अंबादास सोनवणे यांच्या वतीने 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. काय बक्षीस लागली जात आहे तुम्ही पाच सातत्याने. समीकरण जर आपण पाहिलं तर इथे 12 चेंडू आणि आता 18 धावा बाकी राहिलेल्या आहेत. नितीन भाऊ, वास्तविक पाहता इथं 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्पर्धेची सुरुवात होत असताना आपण पाहिलं की बऱ्याच वेळा फ्रेंड्स इलेव्हन संघाकडे जर आपण पाहिलं ना असं वाटत होतं की हा संघ थोडासा कमकुवत वाटेल. पण या संघाने एका बलाढ्य संघाला 49 वरती रोखलं आणि आता तो संघ 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 बाद 8 अशी त्या संघाची अवस्था होती. पण तालुकास्तरीय म्हणूया आपण, कारण आपल्या या परिसरातील खेळाडू आहे तो प्रसाद रणमाळे असू द्या किंवा भूषण उघडे असू द्या, या दोन्ही आपल्या परिसरातील असणाऱ्या खेळाडूंनी इथल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि विजयाकडे आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. आणि सामना आता राहिलाय शेवटचे 12 चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा. टोटल स्कोर जर आपण पाहिला 32 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 12 चेंडू 18 धावा आहेत. गोलंदाज मार्कवरती आपण पाहू. गौरव सानप आलाय गोलंदाज मार्कवरती. एक ऑलराऊंडरची भूमिका आहे. कमी धावसंख्येवरती सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंगाला स्पर्श करून जर एक थंडगार हवा या ठिकाणी आपल्याला जाणवते. या थंडगार हवेमुळेच इथं थोडंसं वातावरण आल्हाददायक होताना पाहायला मिळत आहे.
पण वातावरणाचा अंदाज जर आपण लावला, मैदानाच्या बाहेर जरी थंडगार वातावरण असेल पण मैदानाच्या आतमध्ये गरमागरमीचं वातावरण आहे. इथे हा चेंडू सुरेख आहे. तुम्ही षटकारचे रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. भूषण उघडे मैदानाच्या आतमध्ये, काय भूषणची फलंदाजी, खडे खडे खेळावर स्ट्रोकर ये 6 रन. संघाची धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर टोटल स्कोर आहे कुल मिला के 39. पण इथे विकेट आली 5वी. भूषण बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असेल आता सुनील कालेकर, याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. पण मित्रांनो, तुम्हाला जर इथे भूषण उघडेची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोर टाळ्या. संघाचा संगणक कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे भूषण उघडे. एका पाठोपाठ विकेट पडत होत्या, आयकॉन आयडॉल बाद होत होते, पण संघाच्या संगणकाने इथं कुठेतरी डाव सावरला होता. 27 धावसंख्येची एक जबरदस्त खेळी 10 चेंडूत पाहायला मिळाली ती भूषण उघडे याची. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी राहिले ते अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. 11, 8 चेंडू आणि 11 धावा. यावेळेचा चेंडू अगदी पाय लागला, तिथे धावबाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो हो हो, इथे डायरेक्ट हिट, बॅटर आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सुनील कालेकर इथे धावबाद होताना पाहायला मिळालाय, ज्याला क्रिकेटमधली आत्महत्या म्हटलं जातं. ती विकेट आहे सुनील कालेकरच्या रूपाने. धक्का क्रमांक या ठिकाणी बसला गेलाय. तो 6वा न्यू बॅटर, 8व्या नंबरवरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅट्समन असेल तो अजय गांगुर्डे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 6 फलंदाज बाद आहे. गोलंदाज तयार, डान्सिंग डाऊन द विकेट. इथं अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख टाकला गेला. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. धाप्रकार धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती आहे एकूण 6 बाद. टोटल स्कोर आहे 39. 5 ओव्हर संपल्या, शेवटचे चेंडू शिल्लक राहतील, ते अजून 6 बनवायचे आहेत. 11 डबल 11. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. धाप्रकार धावसंख्या अजून बनवायच्या आहेत, त्या 11 धावा आहेत. 6 चेंडू बाकी राहिलेत. आज जो दिवस आहे 13 फेब्रुवारी, बरेच जण विचार करते की परिक्रमा होताना पाहायला मिळाली. 14 किलोमीटरचा प्रवास बऱ्याच जणांनी या ठिकाणी जो पूर्ण केला, परिक्रमा होताना पाहायला मिळाला. बरं, आज परिक्रमा काय घेतली असेल? काहीतरी महत्व असेल ना. आज महत्व आहे, ते महत्व आहे 13 फेब्रुवारी 1922 श्री साईबाबा संस्थान स्थापनेचा हा दिवस आहे. आणि विशेष म्हणजे श्री साईबाबा संस्थानचं हे मैदान आपण वापरतोय, तर त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. संस्थानला, आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण शिर्डीकरांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद आहे. शेवटच्या 6 चेंडू आणि बनवायच्या आहेत 11 धावा. गोलंदाजीवरती या दरम्यान अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहूया आता मुजाहिद शेख गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तरी मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र खराब कामगिरी करताना पाहायला मिळालाय. 2 धावा
समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 5, धाबा बनवायच्यात 9. 5 चेंडू आणि 9 धाबा. इथे गोलंदाजाने सामना जिंकून दिला तर तुकारामदादा मुखेकर यांच्या वतीने 1100चं प्राइज असेल गोलंदाज मुजाहिद शेखला. मुजाहिद शेख गोलंदाज आहे. पाहायचंय 5 चेंडूमध्ये 9 धावा कशा प्रकारे रोखल्या जात आहेत. गोलंदाजीवरती तयार. मुजाहिद शेख. स्ट्राईकला अजय गांगोडे आहे, ज्याच्या नावात जे आहे तो अजय मैदानाच्या आतमध्ये. पाहायचंय मुजाहिद इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीवरती मुजाहिदला आपण पाहतोय. नॉन ट्रॅक्शनला प्रसाद रणमाळेला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिले. धावसंख्या 9 बनवायची आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8ला, जो पराभूत होईल तो 5व्या सामन्यामध्ये परत एकदा लढताना पाहायला मिळणार आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती लढावा लागणार आहे दोन्ही संघांना. दोन्ही संघ आपल्या सत्व परीक्षा देत आहेत. या वेळेचा चेंडू उजवीच्या बरासा बार. वाईड बॉल. चेंडू खराब. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धाबा बनवायच्या आहेत. त्या 8. 4 चेंडू 8 धाबा. मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 8. सॉरी 8 धाबा बनवायच्या आणि चेंडू बाकी येते 5. 5 चेंडू माफ करा. 5 चेंडू आणि 8 धाबा. इथे शाटपी चेंडू तिथे स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचलाय. त्रेचाळीस धावा वापर करते. 6 फलंदाज बाद आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा असून या दरम्यान बनवायच्या आहेत. समीकरण शेवटच्या 4 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. गोलंदाज मुजाहिद शेख. स्ट्राईकला प्रसाद रणमाळे. बिगी तर केलाय आणि झेल झालाय. विकेट आली आहे प्रसाद रणमाळेची. बॅटर आउट. गोलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. काय मॅच रंगली आहे. कधी सामना हा झुकला जातोय साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डीच्या बाजूने, तर कधी सामना रंगला जातोय फ्रेंड्स 11 कोरळ्याच्या बाजूने. काही मित्र परिवार जो चाहत आहे कोरळ्याचा, विशेष करून अगदी आपण पाहतोय म्हणजे जो काही कोरळ्याचा मित्र परिवार तो म्हणत असेल की कोरळे संघ जिंकू द्या. जो इथे साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळाचा चाहता आहे तो म्हणत असेल की नाही नाशिक शिर्डी संघ जिंकू दे. आणि काही जे कॉमन आहेत ते फक्त मॅच पाहायला आलेत त्यांच्या डोक्यात ही पण कल्पना असेल चलो एक सुपर ओव्हर देखते. कदाचित हा पण प्रयत्न असेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3 धावा बनवायच्या आहेत 7. जोरदार चेंडू निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय आणि विकेट आली. बॅटर आउट. रन आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. काय रणनीती निश्चित प्रमाणात वापरली गेली पा. इथं फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल तो सुनील नवले. मला वाटतं इथं बाद होताना पाहायला मिळालाय. सुनील नवले बाद आहे आणि सुनील नवलेच्या जागेवरती
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः पप्पूबाई इनामदार संघ मालक आहे. समीकरण निश्चितप्रमाणे शेवटच्या 2 चेंडू आणि 7 धावा 8-43. एका बाजूला साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ ऑल आउट आहे. आता इथं परिस्थिती पहा, इथे एका बाजूचा ऑपोजिटचा संघ सुद्धा 8 बाद आहे, पण चेंडू बाकी राहिले 2 धावा बनवायच्या 7. मित्रांनो दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. दोन्ही संघांसाठी युवा शेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या कष्टाचं चीज होतोय. 50 सभा बनवत असताना सुद्धा इथे किती कष्ट घ्यावं लागतंय. समय बचाइए, बस इतना मेरा कहना है. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या त्या 7 धावा. गोलंदाज तयार आहे. मनकड करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय ते डेड बॉलचा इशारा पंचांचा. शांत प्रकारचं वातावरण, एक विकेट अतिशय महत्वाचे. नॉन ट्रॅकच्या बाजूला जर आपण पाहिलं तर नॉन ट्रॅकच्या बाजूला अजय गांगुडेला आपण पाहतोय 3 चेंडू 3 धावा आहेत. पप्पू इनामदार 5 संघाचे संघ मालक म्हणून पप्पू इनामदार निश्चितप्रमाणे कामगिरी करतात. संघ मालक आहे, टीम ओनर आहेत, पण इथे आता जबाबदारी 2 चेंडू 7 बनवायची आहे. आता नुसतं संघ मालक नाही, आता एक हुकमी एक्केची जबाबदारी आहे पप्पू इनामदारींच्या खांद्यांवरती. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय इथे धावबाची संधी आणि इथे 9वा फलंदाज बाद. 9वा फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 9वी विकेट आली आहे. लास्ट विकेट, लास्ट बॉल. सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हर आहे. श्याम वायकर न्यू बॅटर मैदानाच्या आत. शेवटचा 1 चेंडू बाकी राहिलाय. मारुती पाटील यांच्या वतीने बक्षीस आले षटकार मला तर 500 रुपये. 1 चेंडू बाकी राहिलाय. 7 धावा बनवायच्या आहेत, पण सामना बरोबरीत करण्यासाठी एका षटकाराची गरज आहे. 1च चेंडू बाकी राहिलाय. 1 चेंडू 7, 1 चेंडू आणि 7 धावा. एकदा जोरदार टाळ्या. इथे गोलंदाज थांबलाय. 1 चेंडू आणि 7 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय ज्या बनवायच्या आहेत. सामना मैदानाच्या आतमध्ये चर्चा होणारा सामना आहे. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो की चौकात आता जी काही चर्चा होईल ती चर्चा या सामन्याची होणार आहे. फ्रेंड्स 11 कोराळे वर्सेस साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डी. सुरेख प्रकारचा फडका ही अगदी आपण पाहतोय. चेंडू सुंदर त्या खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळालंय आणि हा सामना 6 धावसंख्येने हा सामना जिंकलाय तो साई निर्माण ग्रुप श्रमिक मित्र मंडळ. संघमालक ताराचंद भाऊ कोते पाटील आणि प्रवीण भाऊ नवले. अभिनंदन कॅप्टन मंगेश राशीनकर. विनायक सचिन इल्ले छोटा मुलगा आहे स्टेजच्या डाव्या बाजूला या. विनायक सचिन इल्ले आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या. छोटा मुलगा एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे. त्याचा भाऊ इथं समन्वय कक्षामध्ये उभा आहे. लाल शर्ट घातलेले पहा आहे का आपल्या शेजारी. विनायक सचिन इल्ले बरोबर ना. छोटा मुलगा आपल्या शेजारी आहे की पहा एक दुसरीचाच आहे. त्याला घरचे शोधतायत.